नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील वर्गीकरण याच्यातील स्वाध्याय 2.3 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। याचा नक्कीच मुलांना अभ्यासामध्ये फायदा होणार आहे। आता 2.3 याच्यामध्ये एकूण 35 प्रश्न आहेत। या आधीचे 17 प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही ते जाऊन प्रश्न पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 18 पासून प्रश्न क्रमांक 35 सोडून घेणार आहोत। चला करूया सुरुवात। प्रश्न क्रमांक 18, आपण इथे जर या सर्व पर्यायांमधील आकृत्यांचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं बघा, इथे त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण 1 2 3 भागामध्ये 3 भाग केलेले आहेत आणि हा आयत किंवा चौकोन आहे त्याचे किती भाग केलेत 1 2 3 4 याचे केलेले आहेत 4 भाग। याचे सुद्धा या चौकोनाचे सुद्धा किती 4 भाग केलेले आहेत आणि याचे सुद्धा 4 भाग केलेले आहेत। म्हणजे प्रत्येक आकृतीचे कोणतीही आकृती राहते त्याचे 4 भाग केलेत, पण इथे मात्र 3 भाग केलेत। म्हणून मी इथे वेगळं पर्याय कोणते, वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 1। म्हणून आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया। बघा प्रश्न क्रमांक 19 मधल्या प्रश्न आकृत्या आपल्या समोर आहेत। इथे आपण जर या चित्रांचं या चिन्हांचं निरीक्षण केलं तर बघा, ह्या रिकाम्या गोलाचं भरीव गोल अपोजिट साईडला म्हणजे विरुद्ध दिशेला आहे आणि चौकोनाच्या विरुद्ध दिशेला कोण आहे, त्रिकोण आहे। आता इथे पण बघा गोलाच्या बरोबर समोर म्हणजे विरुद्ध दिशेला भरीव गोल आहे। इथे पण बघा गोल भरीव गोल, इथे मात्र तसं आहे का, नाही आहे। आता इथे बघा त्रिकोणाच्या बरोबर चौकोन समोर आहे, त्रिकोणाच्या बरोबर चौकोन समोर, म्हणजे तीनही आकृत्यांमध्ये एकमेकांच्या अपोजिटची चिन्ह आहेत, ती इथे मात्र त्यांचा क्रम बदललेला आहे। म्हणून मी इथे आपलं वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक 20 मधल्या आकृत्या। आता इथे आपण जशी पहिली आकृती आहे त्याचं जर या पद्धतीने हा गोल, प्रत्येक आकृती जर आपण या पद्धतीने आणली तर हा गोल आहे ना तो बरोबर उजव्या बाजूला आहे, म्हणजे ही अशी बाजू आणि उजव्या बाजूला गोल आहे। बघा या बाजूला उजव्या बाजूला गोल आहे, हे पण आपण थोडी अशी फिरवली तर हे पण बघा रेष अशी येणार आहे आणि ते या रेषेच्या बरोबर इथे गोल येणार, म्हणजे सेम असं येणार आहे। आता ही सुद्धा जर आपण या डायरेक्शनने अशी फिरवली तर हे असं आणि इथेच गोल येणार आहे। पण ही जर बाजू आपण बघा अशी फिरवली तर मात्र हे असं येते। बघा ही जर अशीच आपण फिरवली तर कोणत्या दिशेला येते, बघा ही आकृती सुद्धा आपण जर या आकृत्यांप्रमाणे फिरवली तर ही आकृती अशी येणार आहे, म्हणजे जो हा आहे गोल तो या डाव्या बाजूच्या इथे येणार आहे, मग बाकी सगळीकडे मात्र उजव्या बाजूचे या पद्धतीने येणार आहे। म्हणून मी इथे वेगळी आहे, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण ती वेगळी आकृती आहे। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न आकृती बघा, आतमध्ये किती आहे 3 बाजू असणारी आकृती आहे, 1 2 3, बाहेर किती आहेत 1 2 3 4, म्हणजे आतमध्ये 3 आणि त्यापेक्षा बाहेर जास्त आहे 4, 1 ने जास्त आहे। आता इथे बघा 1 2 3 4 5 6, आतमध्ये 6 आणि बाहेर 1 2 3 4 5, बाहेर आहे 5, म्हणजे इथे कमी आहे, आतमध्ये जास्त आहे आणि बाहेर कमी आहे। आता इथे बघा 1 2 3 4, आतमध्ये 4 आणि बाहेर 1 2 3 4 5, इथे 5 आहे, म्हणजे आतल्यापेक्षा 1 रेषा इथे जास्त आहे। आता इथे पण बघा आतमध्ये आहे 5 रेषा आणि बाहेर आहेत 6 बाजू असणारी आकृती आहे। मग आता याच्यामध्ये इथे 3, त्यापेक्षा बाहेरची जास्त आहे 4 4 5, 1 ने जास्त, आतमध्ये 5 आहे इथे 6, म्हणजे 1 ने जास्त। पण या आकृतीमध्ये उलटं झालं आहे, आतमध्ये जास्त आहे आणि बाहेर कमी आहेत आणि बाकी सगळ्यांकडे वेगळे आहेत, बाहेरची रेषा आतल्या आकृतीपेक्षा जास्त आहे, 1 ने जास्त आहे। म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढची प्रश्न आकृती बघा, इथे आपल्याला आकृत्या दिल्यात तर या प्रत्येक आकृतीमध्ये बघा हे जलप्रतिबिंब आहे, म्हणजे वरचा भाग खाली होऊन, म्हणजे हा जो भाग आहे तो जलप्रतिबिंबामध्ये हा या पद्धतीने दिसेल आणि इथे सुद्धा हा जो असा चौकोन आहे तो जलप्रतिबिंबामध्ये या पद्धतीने दिसणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे जलप्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली येतो। मग बघा जो रंगवलेला भाग आहे तो खाली आलाय आणि जो रिकाम आहे तो इथे या पद्धतीने। आता इथे म्हणतात तसं नाही, जर हा जलप्रतिबिंबाचा भाग दाखवायचा असता तर हा रंगवलेला भाग याच डायरेक्शनला आला असता, पण इथे मात्र अपोजिट डायरेक्शनला दाखवले, म्हणजे ही आकृती आरशातील प्रतिमेसारखी आहे आणि बाकी सगळ्या आकृत्या। आता ही सुद्धा बघा हा त्रिकोण आहे आणि इथे एवढा भाग कोपऱ्या रंगवल्या, मग जलप्रतिबिंबामध्ये हा इकडे खालच्या बाजूला आणि हे वरचं टोक आहे ते इथे, म्हणजे या पद्धतीनं, म्हणजे पहिला दुसरा आणि चौथी आकृती आहे ती जलप्रतिबिंबाची आहे आणि तिसरं मात्र आरशातील प्रतिमा दाखवलेली आहे। म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। बी डब्ल्यू वाय आणि ए। आता या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर इथे रेषांचं येत नाही, कारण ह्या वक्र रेषा आहेत। बघा
जर त्या पद्धतीने विचार केला तरी आपलं हेच उत्तर येते। इथे वक्ररेषांचा वापर केला आणि इथे सगळ्या तिरक्या आणि उभ्या रेषांचा वापर केला, तिरक्या उभ्या आडव्या रेषा सरळ रेषांचा वापर केला, म्हणून मग हे सुद्धा येऊ शकतं। आणि दुसऱ्या पद्धतीने जर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा झाला तर याचा बरोबर आपण या पद्धतीने उभ्या रेषा काढल्या, मधोमध उभ्या भाग केले तर इकडे आणि इकडे म्हणजे समान भाग होतात, सममित आहे। इथे सुद्धा बघा अशी जर आपण हे केले तर ही आकृती सुद्धा सममित आहे आणि या डायरेक्शनने ही सुद्धा सममित आहे, पण ही मात्र उभ्या पद्धतीने सममित येते का नाही, म्हणून मी इथे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बी। पुढचा प्रश्न बघूया, 24वा प्रश्न बघा। इथे यल साईड दिलेली आहे, आपल्याला यल आकार दिलेला आहे आणि यलचं जे लांबडं म्हणजे जी लांब रेषा आहे त्याच्या भोवती भरीव गोल आहे। इथे पण बघा, इथे भरीव गोल लांब रेषेला आहे, इथे पण बघा भरीव गोल लांब रेषेला आहे आणि इथे मात्र काय केलंय छोट्या रेषेला भरीव गोल दिलाय, म्हणजे या तिघांना लांब रेषेचे इथे भरीव गोल दिले आणि इथे मात्र छोट्या रेषेला, म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 25वा बघा। इथे वाय, यल, एन आणि झेड रेषा आहेत, ही अक्षर आहेत ती बघा 1 2 3 हे अक्षर आहे ते 3 रेषांपासून तयार झाले। बघा इथे 1 2 हे अक्षर 2च रेषांपासून, 1 2 आणि 3 बघा 1 2 आणि 3 हे पण 3 रेषांपासून, 1 2 3 हे पण 3 रेषांपासून, मग हे मात्र 2च रेषांपासून तयार झालेलं अक्षर आहे, म्हणून मी इथे वेगळं गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 एल। प्रश्न 26 बघा, खूप सोपे प्रश्न आहेत, आकृत्यांचे प्रश्न खरंच खूप सोपे आहेत, फक्त निरीक्षण महत्त्वाचं आहे। आता इथे आपल्याला बघता क्षणी लगेच आपल्या लक्षात येते की ही आकृती वेगळी आहे, कारण प्रत्येकाकडे तुरे बघा, प्रत्येक एक पाकळी झाली की तुरा आहे, बरोबर आहे इथे, पण इथे मात्र बघा एकच पाकळी झाली की दोन्ही तुरे वेगवेगळ्या डायरेक्शन म्हणजे ऑपोजिट डायरेक्शनने जवळ आलेले आहेत, मग इथे ही आकृती वेगळी आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 27 या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते बघा, इथे हे 3 त्रिकोण एका सरळ रेषेमध्ये आहेत आणि चौथा त्रिकोण म्हटलं मी वर्तुळ, हे 3 वर्तुळ आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आहेत आणि हा मात्र काय आहे थोडा वेगळा आहे, म्हणजे बाजूला दाखवलंय। आता इथे पण बघा गॅप राहू दे काही हरकत नाही, पण हे 3ही गोल कसे आहेत एका रेषेमध्ये आहेत आणि चौथा गोल मात्र थोडासा वेगळा आहे। इथे पण बघा 1 2 3 हे 3 गोल एका रेषेमध्ये आहेत, भले तिरकं असलं तरी सरळ रेषेमध्ये आहेत आणि एक आहे तो वेगळा आहे, पण इथे मात्र तसं नाही, हे 2च एका रेषेमध्ये आहेत आणि हे 2 एका रेषेमध्ये आहेत, म्हणून मी इथे वेगळं आकृती आहे, गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4। पुढची प्रश्न आकृती बघूया बघा, आतमध्ये चौकोन आणि बाहेर पण चौकोन आहे आणि हा तर काय सगळ्यांना चौकोन दिलेला आहे बघा या पद्धतीनं, पण इथे आतमधल्या 2 आकृत्यांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे। आतमध्ये उभा चौकोन आहे आणि इथे आडवा चौकोन आहे, म्हणजे दोन्ही आकृत्या सेम आहेत। इथे बघा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या आतमध्ये वर्तुळ आहे। आता इथे बघा गोल आहे किंवा वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या आतमध्ये चौकोन आहे। आता इथे चौकोन आहे आणि चौकोनाच्या आतमध्ये त्रिकोण आहे, म्हणजे या दोन्ही आकृत्या बघा ह्या प्रत्येक 2 आकृत्या वेगवेगळ्या आहेत, पण इथे मात्र दोन्ही आकृत्या सेमच आहेत, म्हणून मी इथे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1। 29वी प्रश्न आकृती बघा, इथे डब्ल्यू आहे। आता या रेषांची आपण संख्या मोजूया बघा 1 2 3 4, डब्ल्यूला आहे 4 रेषा आणि बाहेर बघा 1 2 3 4 5, म्हणजे त्या रेषा जे अक्षर आहे त्याच्यापेक्षा एक रेषा बाहेर जास्त आहे। इथे बघा हे 1 2 3 आतमध्ये 3 रेषांची आकृती आहे आणि बाहेर 1 2 3 4, म्हणजे इथे पण एक रेषा जास्त आहे, इथे पण आतल्यापेक्षा बाहेर एक रेषा जास्त असलेली आकृती आहे, इथे पण आतल्यापेक्षा बाहेर एक रेषा जास्त असलेली आकृती आहे। आता इथे बघूया 1 2 3 4, इथे पण 4 रेषा आणि इथे बघा 1 2 3 4 5 6, इथे 6 रेषा आहेत, म्हणजे आतमध्ये 4 रेषा असलेली आकृती आहे आणि बाहेर 6 रेषा। इथे बघा 1 2 आतमध्ये 2 रेषा असलेलं चिन्ह आहे किंवा आकृती आहे आणि इथे बघा 1 2 3 आणि इथे एक रेषा जास्त, मग बघा 4 पेक्षा 1 जास्त आहे, इथे पण आतल्यापेक्षा बाहेरची रेषा 1 ने जास्त, इथे आतल्यापेक्षा बाहेरची रेषा 1 ने जास्त, पण इथे मात्र 2चा फरक आहे, म्हणून मी इथे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 30 आता बघा या आपण आकृत्यांचं निरीक्षण केलं तर इथे बघा यस शेप आहे, जरी आडवं उभं असलं तरी इथे यसच शेप आहे बघा, हा उभा यस आहेत हे 2 आणि हे फक्त आडवे यस आहेत, पण तीनही यसचा आकार आहे। इथे पण बघा हे यसचाच आकार आहे असं हो की नाही, हे तीनही यसचेच आकार आहेत। आता इथे बघा हा यसचा आकार आहे, हा पण यसचा आकार आहे आणि हा पण यसचा आकार आहे, म्हणजे ही आकृती यसचा आकार आहे, पण इथे मात्र बघा यसचा आकार असा होतोय का, असा यस बघितला नाही, हे उलटं यस काढलंय, म्हणजे हे प्रत्येक आकृतीमध्ये जे घेतले ते उलटा यस आहे, मग इथे मात्र सरळ यसच्या आकृतीची प्रतिमा आहे किंवा यसचे चिन्ह आहे आणि इथे मात्र उलटा यसचे चिन्ह आहे, म्हणून मी इथे वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 4।
पुढचा प्रश्न बघूया। बघा इथे आपल्याला सगळीकडे चौकोन सेम दिलेत, हा चौरस आहे, सगळीकडे चौरस सेम आहेत कारण सगळ्यांची संख्या बघा 3 6 9, सगळ्यांची संख्या किती आहे 9 9 9 या पद्धतीने आहे। आता आपण जर याचं निरीक्षण केलं तर बघा या कोपऱ्यामधले 2 रंगवलेत आणि त्याच्या बरोबर या दोघांच्या बरोबर समोरचा रंगवलाय। इथे मात्र बघा हे 2 कोपरे रंगवलेत पण हा पण कोपराच रंगवलाय। इथे बघा हे 2 कोपऱ्यांचा आणि बरोबर त्या 2 कोपऱ्यांच्या बरोबर मधला रंगवलाय। इथे पण हे 2 कोपरे रंगवलेत आणि बरोबर त्याच्या मधला। मग इथे ही आकृती मात्र वेगळी आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। बघा आता आपण या बाणाच्या टोकांचं जर निरीक्षण केलं तर ह्या आकृतीचं वरचं बाण आहे तो डावीकडे आणि खालचा आहे ते उजवीकडे आहे, वरचा मात्र कुठे आहे डावीकडे। आता ही जर आपण आकृती अशी थोडीशी फिरवली तर हे बाणाचं टोक आहे ते कुठे येणार आहे उजवीकडेच येणार आहे आणि हे मात्र डावीकडे खालच्या बाजूने। हे सुद्धा बघा उजवीकडेच आहे आणि हे डावीकडे आहे। आता हे सुद्धा जर आपण इथे असं हे केलं थोडंसं वळवलं तर हे उजवीकडेच येणार आहे आणि हे डावीकडे आहे। म्हणजे तीनही बाणांच्या टोकांची संख्या डावीकडे, वरच्या बाणांची संख्या टोक आहेत ते उजवीकडेच येते, हे मात्र डावीकडे येते। कसं जरी फिरवलं तरी ते डावीकडेच येते म्हणून मी इथे आपलं गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1। पुढची प्रश्न आकृती खूप सोपा प्रश्न आहे, खूप सोपी प्रश्न आकृती आहे। बघता क्षणी इथे काही एक्सप्लेनेशनची गरजच नाही आहे कारण बघा इथे गोल 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 इथे 1 1 1 1 असं आणि इथे मात्र काय हे 2 हात असे दाखवलेत, इथे मात्र तिरक्या रेषा दाखवलेत हो की नाही। मग इथे 2 आणि इथे बघा एकच पाय वर आहे, एक पाय खाली आहे एक पाय वर, एक पाय वर एक पाय खाली आणि इथे मात्र दोन्ही पाय वर आणि हे सुद्धा दोन्ही हात वर आहेत। मग इथे एक पाय वर एक पाय खाली। मग आपण या दोन्ही बाजूंचा जर विचार केला तर मग इथे पर्याय क्रमांक 3 ही गटात न बसणारी आकृती आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 34 बघा ही त्रिकोणाची आकृती आहे, त्रिकोणाला किती बाजू आहेत 1 2 3 आणि आतमध्ये किती रेषा आहेत 1 2 3 म्हणजे जेवढ्या बाजू असणाऱ्या आकृती तेवढ्याच रेषा आतमध्ये आहेत। इथे बघा बाजू किती आहेत बाहेर 1 2 3 4, रेषा किती आहेत 1 2 3 4 म्हणजे जेवढी आकृतीला बाजू आहेत तेवढ्याच रेषा आतमध्ये आहेत। आता इथे बघूया 1 2 3 4 5 6 या आकृतीला 6 बाजू आहेत आणि रेषा मोजूया 1 2 3 4 5 6 बरोबर 6च बाजू आहेत। आता इथे बघा 1 2 3 4 5 5 बाजू असणारी रेषा आहे आकृती आहे। आता मधल्या रेषा मोजा, ही रेषा बाहेरच्या आकृतीची आहे मग इथून रेषा 1 2 3 4 मग ही मात्र जेवढ्या बाजू आहेत त्याच्यापेक्षा 1 ने कमी आहे म्हणून मग इथे मात्र काय आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 35वा प्रश्न आपण जर या आकृत्यांचं निरीक्षण केलं तर चिन्ह बदललेत काही हरकत नाहीत। बघा इथे जे चिन्ह होतं ते हे चिन्ह आता इथे गेले, चिन्ह बदललेत काही प्रॉब्लेम नाही। पण इथे आपण जर या चौकोनाचं निरीक्षण केलं तर बघा इथे हा चौकोन आहे तो उभा चौकोन आहे, इथे पण आकृतीमध्ये उभा चौकोन आहे, इथे पण या आकृतीमध्ये उभा चौकोन आहे। म्हणजे जर आपण बघा या म्हणजे ह्या चौकोनाचं जे टोक आहे ते ह्या रेषेला चिटकले बघा इथे बरोबर आहे त्या आकृतीला, पण इथे मात्र आडवा चौकोन दाखवले म्हणून मग इथे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 ही वेगळी आकृती आहे। बघा या पद्धतीने आपण स्वाध्याय 2.3 मधले सर्व उदाहरणं स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत। आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या आधीचे प्रश्न आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।